नांदुर्की गावात काही भाग असे आहेत की जे भरपूर वर्षापासून विकासापासून वंचित होते आणि ह्या भागांच्या विकासासाठी सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत काही निधी मंजूर करून दिला आहे. तर नेमकं किती निधी मंजूर झाला आहे आणि कोणकोणते ते भाग आहेत, कोणकोणत्या समस्या होत्या याविषयी आता आपण नांदुर्कीचे सरपंच माधवराव चौधरी यांच्याशी बोलणार आहोत. ते आपलं मत व्यक्त करतील. तर सरपंच साहेब, सुजय विखेंनी किती निधी मंजूर केला, कोणकोणते भाग होते आणि काय काय समस्या आहेत नांदुर्कीमध्ये? माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी नांदुर्की बुद्रुक येथील साधारणतः गुरुस्थान नगर, ज्ञानेश्वर नगर आणि कर्डोबा नगर येथील त्यांच्या प्रत्यक्ष सर्वेमध्ये त्यांना काही उणिवा आढळून आल्या आणि त्या जे नगर आहेत त्याचा अनेक दिवसापासून विकास होणं थांबलेलं होतं. तर ज्यावेळेस सुजयदादा यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास आलं की ह्या लोकांच्या ह्या समस्या सोडविणे खरोखर महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्यावर नामदार साहेबांशी चर्चा करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित 1,70,00,000 रुपये एवढी रक्कम मंजूर केली आणि एक 8 ते 10 दिवसात तेथील बंदिस्त गटाराचे कामकाज त्वरित सुरू होणार आहे. आणि हे रक्कम मंजूर केल्यामुळे कर्डोबा नगर, ज्ञानेश्वर नगर आणि गुरुस्थान नगर येथील ग्रामस्थ यांनी विखे पाटलाचे खूप खूप आभार मानलेले आहे. तसेच सुजयदादा यांनी प्रकर्षाने तेथे येऊन आणि त्या कामाची पाहणी करून आणि सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ह्या कामाची दखल घेतली. त्याबद्दल सुजयदादांचे त्यांनी आभार मानले. आणि दुसरी गोष्ट की तेथे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यासाठीही कर्डोबा नगर, गुरुस्थान नगर आणि ज्ञानेश्वर नगर येथे घंटागाडी पण सुरू केली, म्हणजे तेथील स्वच्छतेचा प्रश्नही मार्गी लागला. आणि नांदुर्की बुद्रुक येथील वेस बांधकामासाठी आम्ही सुजयदादांकडे थोडी निधीची मागणी केली, तर त्यांनी त्या वेस बांधकामासाठी त्वरित 1,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. या सर्व कामासाठी विखे पाटलांनी आणि विखे परिवारांनी जी तत्परता दाखवली आणि नांदुर्की बुद्रुक गावावर तसं विखे परिवाराचं सुरुवातीपासून प्रेम आहेच, त्यांनी इतरही गावासाठी वेगवेगळ्या स्वरूपात निधी मंजूर केलेला आहे. आणि ती कामे रस्ते असो किंवा गटर लाईन असो किंवा शाळेचे कामं असो, अंगणवाडीचे कामं असो, इतर कामासाठी त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मी त्यांचे एक नांदुर्की बुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि माजी अध्यक्षा जिल्हा परिषद शालिनीताई विखे पाटील आणि सर्वच विखे परिवाराचं खूप खूप आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. नांदुर्की बुद्रुक ग्रामस्थातर्फे त्यांना परत एकदा धन्यवाद आणि थांबतो. याचबरोबर हे जे विकास कामं होत आहेत यामध्ये नांदुर्की बुद्रुकचे माजी उपसरपंच वीरेश चौधरी यांचा खूप मोठा सहभाग आहे असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. तर वीरेश चौधरी आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं काय मत आहे याविषयी ते पण आपण जाणून घेऊ. वीरेश. माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुर्की बुद्रुक येथील ज्ञानेश्वर नगर, कर्डोबा नगर, गुरुस्थान नगर येथील प्रलंबित जे प्रश्न होते ते सर्व प्रश्न माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः येऊ राहिले.
त्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गुरुस्थान नगरमधील ड्रेनेज लाईनचा हा खूप मोठा विषय प्रलंबित होता खूप दिवसापासून. परंतु सुजयदादा त्या दिवशी येऊन एकदा स्वतः येऊन बघून गेले आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी त्यावर ॲक्शन घेऊन काम चालू केले. त्यासाठी दादांनी 1,70,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. लगेच अधिकाऱ्यांना पाठवून त्या संदर्भात पूर्ण माहिती घेऊन कामही चालू करण्याच्या ह्याच्यात आहे. ते काम सुरुवात पण होईल एवढ्या 4-8 दिवसाच्या आत. तसेच कडवनगर येथे कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न प्रलंबित होता, तोही मार्ग लावला. त्यासाठी त्यांनी घंटागाडी चालू करून दिली लगेच. नांदुर्की गावात वेशीचं काम चालू आहे, त्यासाठी दादांनी 1,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. अजूनही छोटे मोठे काही काम असतील तर दादा आता प्रत्येक कामात व्यवस्थित लक्ष घालून त्यास पूर्णत्वास कसे नेता येईल हे बघताय. त्यासाठी जनतेने सुद्धा त्यांना सहकार्य करावे व दादांनी जो निधी उपलब्ध करून दिला आहे कर्डवनगर, ज्ञानेश्वरनगर, गुरुस्थान नगरसाठी ड्रेनेज लाईन करतात, त्यासाठी नांदुर्की ग्रामस्थांतर्फे व कर्डवनगर, गुरुस्थान नगर येथील ग्रामस्थांतर्फे मी दादांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व धन्यवाद देतो दादांना.